परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय श्री काका साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 50. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जन्मदाते मायतात यांची या उपकारा नाही अंत. मानवदेह दिधला मजप्रत उपजलो न जंत त्यापोटी. झालो न सळ मातेच्या उदरा अंधपंगू कोणा तोतरा. उपजलो ना मुका बहिरा जन्मलो पुरा सुपिंड. जयाचे देवबंदी चरण ऐसा जो उत्तम ब्राह्मण वर्ण. तेथ मी ईश्वर कृपे अवतीर्ण जाहलो पूर्ण दैवाचा. जन्मोजन्मी माता पिता कोट्यनकोटी जन्म घेता. परी या जन्म मरणा चुकविता तयाची दुर्मिळता अनिवार. जन्मदाता तोही पिता दुजा मौंजी बंधन करता. तिच्या अन्नप्रदाने पाडिता चौथा भयभीता सोडविता. जगी हे सर्व समसमान परी कृपाळू सद्गुरु वीण. खरा जनक नाही यान नवलविंदान परिसावे. जननी गर्भी वीर्य निक्षेपिता योनिद्वारा जन्मदाता. हा तो केवळ लौकिकी पिता सद्गुरुजनिता अलौकिक. तो न वेचिता वीर्याचा कण नीच योनिद्वारा वीण. देऊन या निजपुत्रा जनन अनुग्रह पूर्ण करवीत. नमो त्या जन्म मरण निवर्तका करुणा घना ज्ञान प्रकाशका. वेदगुह्य सच्चित प्रतिपादका सर्वव्यापका गुरुवर्या. नमो संसार तमदिनकरा आत्मानुभव संत शेखरा. भक्त चित्त चकोर चंद्रा कल्पतरुवरा गुरुवर्या. अगाध गुरुरायांचे महिमान वर्णिता गळे वाचेचा अभिमान. बरे असावे मुकिया समान खालवो निमान गुरुचरणी. पूर्वजन्मी अनवछिन्न नसता कोणी तपस्संपन्न. होईन तया संत दर्शन त्रिताप निरसन कारक. परमार्थ मोक्षवा निजहितो साधावे ऐसा जयासी हेतो. तेणे भावे संतांचे अंकित उणे न यत्किंचित मगतया. धन्य धन्य संसंगती काय वर्णावी तिची महती. तिये पासाव विवेक विरक्ती परमशांती सद्भक्ता. साई केवळ चैतन्यमूर्ती अव्यक्तचिते आले व्यक्ती. काय त्यांची निर्विषय स्थिती कोण निश्चिती वानिल. भक्त भावार्थी श्रोते प्रेमळ तयान लागी तो चिकनवाळ. प्रेमे वदे निजचरित रसाळ केवळ जे राऊळ तयांचे. श्री जयाचा पडता कर अहंभावाचा होई चूर. सोहम भावाचा चाले गजर आत्मनिर्भर दृश्य जातो. कायम जपा मला शक्ती वानावया तयांची कीर्ती. ज्याचा तोच भक्त प्रीती प्रकटवी प्रोथी कृपेने. लोटांगण त्या साई चरणा अभिवंदन श्रोतृगणा. नमन साधु संत सज्जना प्रेमालिंगन सकळिका. सहज लीलेने वार्ता सांगती जयागर्भी संपूर्ण नीती. जयाचे लेणे नित्य शांती महानुभाव ध्याती ज्या. सूर्या उपमिता नाही सोयी की तो सूर्य अस्तास जाई. चंद्रा उपमू तरी तो क्षयी सदैव संपूर्ण साई हा. तया चरणी हे माड विनीत प्रेमे श्रोतया लागी विनवीत. परिसाजी कथा श्रद्धायुक्त दत्तचित्त आवडीने. भूमी उत्तम नांगरून बीज ठेविले आहे पुरून. परी नवरशता तुम्ही कृपाघन पीकते निर्माण होईल का. पडता संत कथा कानी पातकांची नुरे कहाणी. पुण्ये अंकुरती कथा श्रवणी घ्या ह्या पर्वणीचा लाभ. सलोकतादिचारी मुक्ती न लगे तेथे आम्हा आसक्ती. जडो त्या साईंची निश्चळ भक्ती परमप्राप्ती हीच आम्हा. आम्ही मुळीच नाही बद्ध काय आम्हा मुक्तीचा संबंध. होवो संत भक्तीचा उद्बोध तेणेच की शुद्ध अंतर. जेथेन मी तू पण स्फूर्ती ऐसे जे का सहज स्थिती. आम्हा भावी ते अभेद भक्ती हेची साईं प्रतिमागू. आता श्रोतया हीच विनंती वाचू घेता ग्रंथ हाती.
वाच्य वाचन वाचक व्यक्ती एकात्मस्थिती देखावी. सोडून द्यावे हे माडपंता की तो न करता या सच्चरिता. केवळ भक्तांची या निजहितार्था कारण निमित्ता तो एक. दैवे लाभला शिंपा त्यागिती त्यांचे हातीचे गेले मोती. कायकी जे अश्वत्थोत्पत्ती व्हावे न स्वार्थी उदास. येथे शब्दमात्रा शब्दविता नाही कोणी साई परता. तोची श्राव्य श्रवण श्रोता ही एकात्मता न ढळावी. ना तरी ते नाही वचन श्रवणी सादर नाही कान. जेथे निवृत्ती एकतान पारखी कवण शब्दार्था. श्रवणी धरा निराभिमानता श्रोतेही साईच भावावे चित्ता. तरीच त्या श्रवणाची सार्थकता अखंड अद्वैतता राखावी. तेव्हाच सकल इंद्रिय प्रवृत्ती साई रूप होतील निश्चिती. जळी जळतरंग स्थिती ऐसी आवृत्ती समरसती. तरीच ज्ञान या परमार्थ बोध विनोद या ते विनोदामोद. कविता कोविदा पद प्रबंध ग्रंथी या आनंद सर्वत्रा. असो पूर्वी या सच्चरिती अध्याय 39. एका निजोत्तम भक्ता प्रती समर्थ जो करीती उपदेश. असता ते भक्त बाबांपाशी भगवद्गीता चतुर्थाध्यायासी. आरंभापासून आवर्तनासी होते ते समयासी करीत. एकीकडे चरणसेवा मुखे हळूच पाठ म्हणावा. म्हणता संपता तेह 30वा घेतला 34वा म्हणावया. निश्चळ मने लय लावूनी म्हणत होते मनीचे मनी. परी नसता कळेसे जनी असणार कोठून कायत्री. म्हणू घेता 34वा आली साईनाथांची या जीवा. आता येथे अनुग्रह करावा सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा. तया भक्ताचे नाम नाना तव बाबा म्हणती तयांना. नाना काय रे पुटपुटसी मना स्पष्ट रे का न वदसी मुखे. केव्हापासून मुखाने पाहे काही पुटपुट चालली आहे. परी आवाज परिस्फुट नोहे ऐसे हे गुह्य काय की रे. मग नानावतती स्पष्ट करीत आहे गीतेचा पाठ. इतरान भावी कटकट आहे ही पुटपुट तदर्थ. असो ती झाली लोकांची गोष्ट परी मदसाठी बोल पा स्पष्ट. तुझा तुला तरी कळे का पाठ पाहू दे नीट बदले श्री. मग तद्विधी प्रणिपातेन उच्चस्वरे हा श्लोक म्हणून. दाविला नानाही प्रणिपात करून ऐकदा समाधान बाबांस. पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता पूर्वाचार्य कथित अर्था यथा सांग नानाही कथिता. बाबांनी माथा डोलविला पुन्हा नानांस करीती प्रश्न. उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम नाना पाही हा तृतीय चरण. करीपा मनन तयाचे त्यातील ते अक्षरा पाठी. अकारार्थी अवग्रह पोटी अज्ञानपदे अर्थपरिपाटी. होते का उफराटी पाही पा. शंकरानंद ज्ञानेश्वर आनंदगिरी आणि श्रीधर मधुसूदनादि भाष्यकार करीती ज्ञानपर जो अर्थ. तो मान्य आहे जैसा सकळिका तैसाच आहे मजही ठाऊका. परी अवग्रहे होणार या कौतुका जाणून या व्यर्थ का मुकावे. ऐसे म्हणून साई कृपाघन भक्त चकोर चातक कारण. वर्षले जे बोधामृतकण झाले निरूपण पूर्वीच. परी या साई लीलेचे वाचक सर्वांसी या अर्थाचे कौतुक. वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक हे. असो तयांचे समाधान जेणे होईल सप्रमाण. असा आणिक अल्प प्रयत्न करीतो अज्ञान समर्थना. बाबांस कोठील संस्कृत ज्ञान ऐसी ही शंका घेईल कोण. संतान अनधीत काहीही जाण शंकेचे कारण आणिकची. अहो ऐकेन ज्ञातेन सर्वं हि विज्ञातं भवति प्रमाण. कोणान मान्य हे श्रुतिवचन ते अपरोक्ष ज्ञान साईंस. जैसा करतल स्थित आमलक तैसे आमूळ विश्वजा देख. तया संता काय ना ठाऊक सविता हे प्रकाशक ज्याचेनी. जया ते हे एक ज्ञान
तयास कोठे उरले अज्ञान, तया विद्या जात अवगत जाण, महत्व कोण संस्कृता. असो या लीलेचे काही वाचक, म्हणती नाना अप्रामाणिक, त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक, अज्ञान व्यंजक अवग्रह. त्यांनीच रचिले हे थोतांड, अवग्रहान्वित अज्ञानकांड. उगीच उठविला हा वादवितंड, निजज्ञान अखंड मिरवावया. न सताचे अवग्रह केला प्रस्थापित, ज्ञानाचे जगी अज्ञान काढीत. ऐसा काही तरी विपरीत, लावीत ते अर्थ गीतेचा. परी पाहता वस्तुस्थिती, कोण विचार करिता सूक्ष्मचित्ती. साई लीला 39, काही न विसंगती कथेत. असोत कोणाच्या काहीही कल्पना, प्रामाणिक किंवा अप्रामाणिक नाना. परितयांनी केलेली या कथना, वृथा वल्गना न म्हणावे. सोडून या नानांचा द्वेष, वाचकी न होता विकारवश. दूर सारिता दृष्टीचे दोष, दिसेल अशेष निर्दोष. साई लीला उत्तमोत्तम, अध्याय 39. वाचल्या वेण या अध्यायी निर्गम, होणार नाही सुगमपणे. भगवद्गीता श्रीकृष्णमुखी, चतुर्थाध्यायी ज्ञानमुखी, 34तम श्लोके अज्ञानोन्मुखी प्रवचन. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक, यातील तृतीय चरणी देख. ज्ञानपदा आधी अवग्रह एक, अज्ञान निदर्शक घेतसे. नानिता मना अवग्रह, ज्ञान हे पद ये निस्संदेह. तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह, तो अर्थसंग्राह्य सर्वत्रा. ज्ञानदेवा तू कैवल्यम, हे श्रुतिवचन सर्वता मान्य. तरी ज्ञानची तत्त्वज्ञा उपदेश्य, बंधन हे आवश्यकत्या. मी आत्मा साक्षी निर्मळ, शुद्ध बुद्ध मुक्त केवळ. प्रत्यग्भूत चैतन्य सोज्वळ, अद्वयानंद अढळत्वे. परंतु मी नव्हे अज्ञान, अज्ञानाचे कार्य ही मीन. आयत्मात्मा ब्रह्म मी जाण, प्रज्ञानमानंद विधान मी. अहम ब्रह्मास्मि नित्य स्फुरण, शुद्ध विज्ञाते हेच जाण. मी पापी अभागी दैवहीन, या वृत्तीची खाण अविद्या. या मायेच्या पुरातन शक्ती, एकीचे पायी बंधस्थिती. दुजी पासाव बंध निर्मुक्ती, या जीवा प्रति अनादी. नामरूपाचा सकळ भ्रम, तो हा अवघा माया संभ्रम. अनिर्वचनीय माया परम, मोठी दुर्गम तारावया. कल्पनेचे जे जे स्फुरण, तेच मायेचे निवासस्थान. बद्धमुक्त स्थितीचे जनन, कल्पनेमधून निश्चित. ज्ञानदेव तू कैवल्यम, अबाधित हे श्रुतिप्रमेय. परिण होता पापकर्मक्षय, ज्ञानाचा उदय अशक्य. जया बाणले शुद्ध ज्ञान, संकल्पे त्यास त्यागिले जाण. तया नाही मायेचे बंधन, विकारास्थान ते नव्हे. शुका सारिखा परमज्ञानी, विकल्पे झाली तया ही हानी. अज्ञान प्रकटे विकल्पापासुनी, ते गुरु वाचूनी निरसेना. प्रवेशता विकल्पज्ञानी, होय ज्ञानी आहे अभिमानी. विटे कांजीच्या थेंबे दुधाणी, होतसे घाणी दुग्धाची. म्हणून अज्ञान समजावे आधी, तन्निरासे मनशुद्धी. होताचे प्रकटेल ज्ञान निरवधी, अभेद समाधी लाधेल. जया द्रव्य वैभव ध्यान, विषय सेवनी अतृप्त मन. स्त्री पुत्रांचे अखंड चिंतन, तयाचे ज्ञान अज्ञानची. ऐसा धन सुत दारा मोहित, ज्ञानी असता नेणे निजहित. म्हणून जोवर भक्ती विरहित, अज्ञान वृत्त ज्ञान त्याचे. जीव जात अज्ञानयुक्त, अज्ञानातून होऊन मुक्त. ज्ञानी आणिक ज्ञानातीत, होणे ते निश्चित ब्रह्मरूप. अज्ञान जाता प्रकटे ज्ञान, क्षमाशाली तो सज्ञान. गेला न जोवर देहाभिमान, तोवर तो आधीन प्रकृतीचे. रामकृष्णादी जे जे अवतार, सनकादिशिष्ट प्रवर.
तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर, जियेने तदितर भुलविले. हृदयस्थ असता सर्वा भूती, कोणी नेणे स्वरूप स्थिती. ऐसी या मायेची अतर्क्य स्थिती, आवरण शक्ती अगाध. तरी मी करता मीच भोगता, सोडल्या विण ही खोटी अहंता. तया हृदयस्था शरण न रिघता, निज निर्मुक्तता लाभेना. नित्यानित्य वस्तु विवेचन, श्रवण मनन निदिध्यासन. कराभाषम दमादि षट्क संपन्न, तेनेच निवर्तन अज्ञाना. मग मज होऊन सारे भिन्न, मी तो परिमित परिच्छिन्न. देह तोची मी हे भान, हे तो अज्ञान निर्भेळ. ज्ञान प्रतिपादक वेदांत शास्त्र, तेथ अनुबंध चतुष्टय प्रकार. परम कारुणिक भाष्यकार, वर्णिती विस्तार पूर्वक. अधिकारी विषय संबंध तीन, अनुबंध चौथा म्हणजे प्रयोजन. प्रयोजनाचे होता विवेचन, अज्ञान निवर्तन तै कळते. ब्रह्मजीवाची जी ऐक्यता, तेच मुख्य विषय या वेदांता. त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता, तन्निर्वतता ते प्रयोजन. त्या ज्ञानमूलाची निवृत्ती, तीच की स्वरूपानंद प्राप्ती. म्हणून करून युक्ती प्रयुक्ती, अज्ञानोच्छित्ती आवश्यक. जो न भेदाचे निरसन, तो न कोणीही सज्ञान. देहाभिमानाचे ज्ञान, पूर्ण अज्ञान त्या नाव. स्वयेमिरवी सज्ञान, करी अविहित कर्माचरण. जळो त्याचे जागेपण, तो कुंभकर्ण निद्रिस्त. वेदबाह्य ज्याचे वर्तन, न करी वर्णाश्रम परिपालन. तयाच्या चित्तशुद्धीचे साधन, अविद्या निरसन हे एक. सत्वादि त्रिगुण प्रकारे, शब्दादि विषय नाना विकारे. उपस्थ आणि जिव्हाद्वारे, ब्रह्मादि सारे ठकियेले. जगज्जगम प्राणिजात, अज्ञानादि अविद्या माया परिवृत्त. रागद्वेषादि विकारे मोहित, अज्ञानावृत हे सर्व. अविद्ये माझी जीवबद्ध, ज्याचे प्रकटावया रूप शुद्ध. अविद्या काम कर्म बंध, तुटला संबंध पाहिजे. दुग्धे तुडुंब गळती सड, तेथेच घट्ट चिकटले गोचिड. परीतया अशुद्धी आवड, दुग्धाची चाड कायतया. पहा दुर्धर आणि भ्रमर, कमळ सुंदर दोघांचे घर. परीपरागी भ्रमरा विहार, दुर्धरा आहार चिखलाचा. सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा, अज्ञानाकडे मूर्खाचा ओढा. अज्ञानची वाटे ज्ञान मूढा, ज्ञानाचा पाढा कायतया. होता अविद्येचे निर्मूलन, स्वये प्रकटे ब्रह्मज्ञान. म्हणून अविद्येचे प्रतिपादन, आवश्यक जाण आरंभी. एका ब्रह्मज्ञानासमान, नाही पवित्र त्रिजगी आन. त्याच्याच उपदेशा अत्यंत मान, त्यावीण जीवन निष्फळ. बुद्ध्यादिकांचा चेष्टा विषय, ब्रह्म हे असते ऐसे कार्य. तरी एकादे तरी इंद्रिय, ते हे होयसे दाखविते. ब्रह्मतत्व बुद्धिग्राही, बुद्धिग्राह्यमतींद्रिय पाही. ऐसे स्मृती गर्जताही, श्रुतीस ते नाही संमत. बुद्ध्यादिकांचा झाल्या अभाव, ग्रहण कारणची झाले वाव. मग ब्रह्माचा अस्तित्व भाव, उरला न ठाव मानावया. कर्ण गोचर जे जे काही, ते ते आहे इतर नाही. हे तो सर्वत्र प्रसिद्ध पाही, ब्रह्म कदाही असता नये. ऐसा होईल याचा अर्थ, परी तेणे होईल अनर्थ. सूक्ष्मतारतम्य परंपरार्थ, बुद्धी ही सत निरंतर. होई नाका तिचाही प्रलय, तेथेही ती वसे प्रत्यय. आत्मा विश्वाचे मूळ निसंशय, अस्तित्वनिष्ठ वलय सर्व. खडा मारिता घटावरती, आकार विलये खापर्या उरती. छटाकाराधरी निवृत्ती, खापर्या अनुवृत्ती दर्शक. जरी घटकार्याचा ध्वंस, घटास्तिवा नाही नाश. खापर्या कारण अनुवृत्तीस, कार्यास्तित्वांश तेणे परी.
शून्यत्वी ज्याचे पर्यवसान, ऐसेन केव्हाही कार्य प्रविलापन, अस्तित्व तत्वनिष्ठलय हे प्रमाण, सत्प्रत्ययलीन सुबुद्धी, सर्वतीर्थे व्रते पालन, पावना होनी पावन ज्ञान, तया ब्रह्मज्ञाना वाचून, भजन पूजन निरर्थक, अविज्ञेने चित्त मलिन, त्या चित्ताचे मलक्षालन, नाही ईश्वर भक्ती वाचून, भक्ती वीण ज्ञान उपजेना, म्हणून आधी अज्ञान जाण, तयाचा बोध तयाचे निरूपण, होता होईल तद्वंध निरसन, भक्तीच प्रमाण तयाते, पाळायाचे डोळा अंजन, पडता देखे भूमिगत धन, तेवी भक्तीचे होता अवलंबन, अज्ञान निरसन ज्ञानोदय, ज्ञान तेच स्वरूप प्राप्ती, तया मूळ अज्ञान निवृत्ती, घडल्या वाचून ईश्वर भक्ती, मायेची शक्ती अनिवार, ज्ञानाची भेसळ, अज्ञान वेचून काढावे निखळ, खडे टाकून घ्यावे तांदूळ, आधणी निवळ वैरावया, भूती भगवंत ठायी ठायी, ज्ञान यज्ञादि उपासनाही, विश्वतोमुख कृष्णा जो पाही, अज्ञानदाही ज्ञानास्तव, आता ज्ञानयज्ञाचे स्वरूप, अहम ब्रह्मास्मि येथील यूप, पंचमहाभूते यज्ञमंडप, जीवेश्वर भेद पशु तेथे, पंच इंद्रिये पंच प्राण, हेच यज्ञाचे उपचार भरण, मनबुद्धीची या कुंडांमधून, दीप्तीकरण ज्ञानाग्नीचे, यज्ञकर्ता जीव यजमान, करी अज्ञान घृतावदान, आत्मानंद सरसी निमग्न, अवभृत स्नान जीवा घडे, तात्पर्य अज्ञान घृता वाचून, कदान प्रकटे ज्ञान हुताशन, जीवेश्वर भेदाते जाळून, अभेद ज्ञान प्रकट करी, स्वच्छ आदर्शमलाच्छादित, वह्नि प्रकाश धूमावृत्त, तैसे कामक्रोधाधिभूत, अज्ञाने तिरोहित ते ज्ञान, चंद्रबिंबा राहुग्रासी, अथवा शैवाल जैसे जलासी, तैसे स्वयं प्रकाश ज्ञानासी, आच्छादी कैसी ही माया, मोठमोठ्या ज्ञातांची मती, भ्रष्ट होऊन जाती अधोगती, उपाय माहिती परीन तगती, आचरण करीती यथेच्छ, डोळस असता अंध होती, संग सोडून निसंग वर्तती, तेही बळे कुसंगे नाडती, आचरण करीती यथेच्छ, वानप्रस्थ गृहस्थाश्रम घेती, करून येते अचूक करती, जिया वस्तूची चिळस घेती, तीच स्वीकारिती प्रिय म्हणून, प्रयत्ने जे पापे चुकविती, तेही अदृष्टे पापात पडती, काय म्हणावे ऐसिये स्थिती, ही काय ज्ञाती ज्ञानाची, जरी मोठा ज्ञानी झाला, नेच्छी पापाचे सावलीला, तरी तो कार्याकार्य ज्ञतेला, भुले दीपाला पतंगसा, पाप करणे हे अज्ञान, याची तया पूर्ण जाण, परी हा काम प्रवृत्ती कारण, करीना गुमान तयाची, हे अवघे क्रिया जात, केवळ एका कामाचे चेष्टित, काम सर्वानर्था होत, तोच की परिणत क्रोधरूपे, कामगती सदै अवरोध, तैस तो काम होई क्रोध, पदोपदी हा मोक्षास विरुद्ध, ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती, काम क्रोध ज्यांचा त्रास, जडलाच आहे या जीवास, ब्रह्मस्वरूपा जवळपास, ज्ञानाचे पंक्तीस वासयांचा, पाण्या वाचूनी बुडवितात, अग्नी वाचूनी जाळीतात, शास्त्रा वाचूनी मारतात, दोरा वीण करतात बंधन, तयांपुढे ज्ञानीही न टिकत, ज्ञानी आकरिती पैजेने चित, महाप्रलय करण्याचे सामर्थ्य, नकळता ग्रासीत प्राणिया, चंदनाचे वृक्षामुळी, जैसी काळसर्पाची वेटोळी, तैसी कामक्रोधांची खोळी, वरूनी वेटोळी ज्ञानगर्भा, इंद्रिये बुद्धी आणि मन, ही त्या कामाचे आयतन, तयांच्या योगे जीवाचे ज्ञान, झाकूनी मोहन घाली तया, जरी तुम्हा पाहिजे चंदन, तरी सर्पाचे करा कंदन,
कामक्रोधांचे सारूनी आवरण साधावे निधान ज्ञानाचे न करिता सर्पाचे कंदन लाभेल काय कवणा चंदन कृष्ण सर्प संहारिल्या वीण पुरलेले धन लाभेल का तैसे परतत्व आत्मज्ञान ते पदरी पडावया कारण प्रकृती जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ म्हणून आधी इंद्रिय नियमन तेने कामक्रोधा निर्दळन जीव कामक्रोधा आधीन अज्ञान आवरण ज्ञानास देहाहून इंद्रिये सूक्ष्म मन तयाहून सूक्ष्म परम बुद्धी मनाहून ही सूक्ष्मतम बुद्धीहून सूक्ष्म परमात्मा सर्व संसार धर्म वर्जित ऐसे हे परात्पर परम सत तो हा परमात्मा परमहित तेच अमृत निजरूप शुद्ध बुद्ध नित्य मुक्त तेच तत्व अभेद स्थित तेच परमानंद भूत प्रत्यक भूत चैतन्याते जया नाम पंचीकरण तेच की माया रूप दर्शन अध्यारोपाप वादैक साधन वावया प्रबोधन तयाचे अपंचीकृत पंचमहाभूते पंचतन्मात्रा वदती जाते तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धी ते सूक्ष्म शरीरता ये आत्मयाची पहा पंचीकृत पंचभूते तेथून विराट उदया येते तया आत्म्याचे स्थूल देहाते विराट ज्ञाते वदतात स्थूल सूक्ष्म शरीरा कारण केवळ स्वस्वरूप ज्ञान तेच साभास अव्याकृत जाण शरीर कारण आत्म्याचे हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रतिबिंबयुक्त केवला ज्ञाना कारणभूत अव्याकृत अव्यक्त ज्ञानाम आत्म्याचे अज्ञान ते या कारण ना निरवयव ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्म तत्वैक ज्ञान तेनेच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान तयासीच मोक्ष अभिधान या वीण मोक्ष नाही आन स्वरूपावस्थान तो मोक्ष केवल ब्रह्मात्मैकत्व ज्ञान जाहया होईल अज्ञान निरसन म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक अविद्येने शबल झाले तेने ब्रह्मा शबलत्व आले तया सत हे नाम ठेविले ऐसे ते पावले वाचत्व जरी अतींद्रिय मूळचे वहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते म्हणी प्रविष्टले आकारा आले ओंकारे या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवेकरिता ईश्वर स्मरण होई जयाचे देहावसान पावे जनन सार्थक असो या वाच्य ब्रह्मापासाव अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासून महत्तत्व उपजे अहंभाव त्यापोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते त्या माझारी पंचमहाभूतांची या उदरी जगनिर्धारी जन्मले अविद्या माया रूप दर्शन तेच या जगाचे रूपलक्षण या अविद्येचे कराया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक अत्यंत विशुद्ध आणि निर्मल जे चिन्मात्र स्वरूप केवळ त्याहून वेगळे ते शबल दोघांची भेसळ करिता नये लक्ष्य ब्रह्म जाणा निराळे वाच्याहून ते अत्यंत निराळे म्हणूनही अज्ञानाची पडळे उपदेश बळे सारावी निद्रे माझी पडता स्वप्न डोळे नसता डोळस मन स्वये देखे अखिल त्रिभुवन अविद्या कारण या सर्वा पाहू जाता वस्तू एक परी आभासे ती आणिक रज्जुभासे सर्फ देख रजत शुक्तिके गर्भात पहा सूर्याचे किरण केवळ जन म्हणे तया मृगजळ परी हा केवळ मायेचा खेळ ज्ञानी ही हतबळ इजपुढे पेटलेले कोलीत हाती जेव्हा कोणी गरगर फिरविती अग्निकंकण दृष्टोत्पत्ती येते हे ख्याती मायेची पाहू जाता अग्निखरा अताल चक्रा नाही थारा
तैसाच हा माया मोह पसारा नसती या संसारा उत्पादी. ऐसिया निर्धारे गेलिया भ्रम संसार तेव्हाच पावे उपरम. मी देह माझे कलत्र धाम व्यर्थ परिश्रम हा सारा. पुत्र पश्वादि तृषा पाश इही वेष्टिले जाऊनी अशेष. म्हणविती ज्ञानी पंडितेश सुख न लवशेष गाठीस. शास्त्र कुशल प्रज्ञावान दुजा नाही आपणा समान. अंतरी मोठा हा अभिमान असमाधान कारक. हेच माया वा अज्ञान अथवा अविद्या प्रकृती प्रधान. आरंभी ज्ञानी यांचेच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे. ज्ञान हे तो स्वयं प्रकाश करणे न लगे याचा उपदेश. अज्ञानाचा होता निरास ज्ञानोल्लास प्रगटेल. तेजपुंज एखादे रत्न जेव्हा केरा मातीत दाटून. गेली वर्षांची वर्षे लोटून बुजाले स्मरण तयाचे. कर्मधर्म संयोग प्राप्ती कदा काळी लागता हाती. वाटे हरपले समूळ दीप्ती दगड माती संगती. पुढे ते स्वच्छ घासता वरील काट माती जाता. पावे ते पूर्वील तेजः पुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची. माती काट हे अज्ञान याच अज्ञाने आवृत्त ज्ञान. करिता काट मातीचे निरसन उजळेल रत्न सहजेच. पाप कर्म विनाशको नित्यानित्य वस्तू विवेक. तोची सत्वशुद्धी प्रदायक तोची उत्पादक ज्ञानाचा. हे जगमायेचा बाजार खऱ्या नकली वस्तू अपार. खऱ्या म्हणून नकली घेणार ऐसे गिराईक फार तेथे. तरी निवडावी कैसी नकली भल्या भल्यांची बुद्धी थकली. जिये लक्षणी आणावी भुली ती तव समजली पाहिजेत. म्हणून सवे लागे पारखी नकली का दिसे खऱ्या सारखी. हे तो दावील देखो देखी जाईल शेखी अज्ञान. अज्ञान जाता राहील ज्ञान होईल सहजची माया निरसन. उरेल तीची तद्वस्तू जाण न लगे प्रमाण प्रत्यक्षा. सोज्जवल जरी बुद्धीचे डोळे कल्पना तिमिरे असती झाकोळले. हे तिमिर उपदेशे पळे उरे जे सगळे ते ज्ञान. वस्तुतः जरी मार्गी माळ दृष्टी देखता सांज वेळ. माळ असता भासला व्याळ अज्ञान पडळ कारण त्या. खिशा मागील गुप्त दीप उजळीता झाला अज्ञान लोप. प्रकट झाले खरे स्वरूप व्यालत्व आपाप मावळले. म्हणून अज्ञानाचा अपाय घालवावया उपदेश उपाय. तदर्थ ज्ञानी झिजवोनी काय अज्ञान ते काय उपदेशिती. असता प्रपंची वर्तमान प्रसंगे प्रारब्धे जे अपान्न. ते भूतकार्य अज्ञानजन्य आधी हे ज्ञान आवश्यक. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अविद्या माया सकळ भ्रम. या जै होईल उपरम तैच संभ्रम ज्ञानाचा. ज्याचा गेला न देहाभिमान तयासी कोण म्हणे सज्ञान. अभिमानाचे अधिष्ठान त्या नाव अज्ञान मूर्तिमंत. जयास म्हणती मायेचा पूर जया माझी हे जगत चूर. तो हा देखत भूल संसार अज्ञान मूलाधार तयास. अज्ञानापासाव त्याचा उद्भव अज्ञान जनित याचे वैभव. एकत्वी जो अनेकत्व भाव तयाचा ठाव अज्ञान. किंचित प्रकाश किंचिदंधार ऐसिया समये मार्गीचा दोर. दोरची असता भासे विखार भय अपार वाटतसे. सर्पा भास केवळ अज्ञान त्या अज्ञाने झाकिले ज्ञान. न होता हे अज्ञान निरसन होईना मन निर्भय. कोणास भासे सुमन माळा कोणास दिसे दंड डोळा. एवच हा भासची सगळा भ्रांतीच्या अवकळा अनिवार. केवळ आगमन वचनानुसारी जो आस्तिक्य श्रद्धानुकारी तोच ब्रह्मज्ञानाधिकारी. नास्तिक जन्मजन्मांतरी तेणेच. विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम
त्याचा न फिटे जन्म मरण क्रम, ब्रह्मतत्वतया जे दुर्गम, ते अत्यंत सुगम अधिकार्या. येथे न कामी येई प्रवचन, अथवा अनेक वेद स्वीकरण, अथवा न मेघा ग्रंथार्थ धारण, ग्रंथावलोकन बहुश्रुतता. शब्दे होईल शब्द ज्ञान, तेने का होईल वस्तु विज्ञान. बुद्धी अतिविवेक संपन्न, वस्तू न तदधीन केव्हाही. श्रुतींनी मोठी बांधिली हाव, परी न लाथता वस्तूचा ठाव. परतल्या ऐसे वस्तूंचे वैभव, खुंटली धाव जाणीवेची. षड्दर्शने टेकीस आली, अद्यापि वादच करीत राहिली. आत्मवस्तू ठाईच ठेली, शब्दा न आकळली केव्हाही. झाले मोठे शब्द पंडित, वस्तू सूर्या पुढे खद्योत. एकदा झालिया वस्तू प्राप्त, मावळे समस्त शब्दजाल. जगी पहा अंधारे राती, दीप प्रकाशे क्रिया चालती. परी सूर्योदय होता प्रभाती, उपेक्षिती दीपाते. ते तरी जे नव्हे वाचेचा विषय, होईल कैसे तरी उपदेश्य. म्हणून अज्ञान निरसन ध्येय, असावे आख्येय वक्त्याते. एक अस्तित्व बुद्ध्या उपासन, तेणेच आत्मा होऊन प्रसन्न. करी निज तत्व भाव प्रकाशन, होईल उपलभ्यमान उपासका. आत्म्याचे ठाये परमात्म ध्यान, दोन्ही माझी अभेदानुसंधान. येणे परी करिता उपासन, आत्माची प्रसन्न उपासका. नाही तया अन्य साधन, तेणेची भावे लागे प्रसन्न. साधक पाहूनी आत्मप्रवण, आत्मा त्या आपणशी करी कृपा. होता ग्रंथाची विषय समाप्ती, वक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती. श्रवणश्रमार्थ क्षमा मागती, ही शिष्टरीती सर्वत्र. तैसे नभे या सच्चरिती, कर्तृत्व याचे न माझे माथी. स्वये साईच निज कथा लिहविती, लेखणी मज हाती देऊन. म्हणून नव्हे मी ग्रंथ करता, येथे न श्रांत कोणी मज करिता. क्षमा कीजे श्रोत्री म्हणता, आदळे माथा कर्तृत्व. मज घेऊन साईंचे अनुज्ञापन, केले ज्यांनी जैसे कथन. तैसे तैसे मी केले लेखन, अज्ञान विवेचन श्रवणार्थ. प्रकट कराया निज वैभव, आपुला प्रताप आपुला गौरव. प्रवेशो निमज माझी स्वयं एव, विषयार्थ गुरुदेव प्रकाशी. देईल जो या ग्रंथा दूषण, अथवा त्याचे मानी जो भूषण. ते दोघे मज वंद्य पूर्ण, निज नारायण स्वरूप. भक्ताची या परमहिता, स्वये निर्मोनी निज चरिता. हे माडाची या धरोनी हाता, कथा लिहविता श्री साई. जयाचा शरीर परिग्रह, केवळ करावया लोकानुग्रह. खंडावया कुतर्क दुराग्रह, लोकसंग्रह रक्षावया. म्हणून हे माड तया चरणी, अनन्य भावे येई लोटांगणी. पुढील रसाळ कथांच्या श्रवणी, व्हावे श्रोतृगणी सावचित्त. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, अज्ञान निरसन नाम 50तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.